जयकुमार गोरे आपल्यासोबत जोडलेले आहे। जयकुमार जी, आपण पाहतोय धक्कादायक घटना या ठिकाणी साताऱ्याच्या सासपडे येथे घडलेली आहे। 2 निरपराध मुलींचा बळी गेलाय, अत्याचार त्यांच्यावर करण्यात आलाय। नाही, खूपच वाईट असं कृत्य आहे। म्हणजे नराधमच असे करू शकतात आणि अशा प्रवृत्तीला ठेचून काढावंच लागेल। याच्यावर कसल्याही परिस्थितीत कारवाई तर होईलच आणि कुठल्याही किमतीवर अशा लोकांना सोडलं जाणार नाही। अशा प्रकारचं कृत्य पुन्हा करण्याचं धाडस झालं नाही पाहिजे। अशा पद्धतीचं ऍक्शन पोलिसांना घ्यावी लागेल आणि अशा प्रवृत्तीला थांबवावंच लागेल। जी, काही वर्षांपूर्वी या एका मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केली गेली। मात्र या आरोपीला पुन्हा एकदा शिक्षा करून त्याला सोडण्यात आलं आणि पुन्हा आता ही दुसरी घटना घडलेली आहे। त्यामुळे आता ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, कुटुंबीय असतील, यांच्याकडून आता आक्रोश व्यक्त केला जातोय। लवकरात लवकर आता हा खटला चालवावा आणि या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होतीये। नाही, बिलकुल बिलकुल ग्रामस्थांचा आणि कुटुंबियाचा आक्रोश आहे आणि गैर काहीच नाही। एखाद्या कुटुंबामध्ये अशी घटना घडणं, एखाद्या बालकाबद्दल घडणं हे खूप चुकीचंच आहे। त्यामुळे अशा प्रवृत्तीला ठेचून काढलंच पाहिजे। शेवटी एक विषय आहे की पोलीस कारवाई करतात। आता शिक्षा झाली, शिक्षा भोगून आल्यानंतर कोण काय वेगळा कृत्य करत असेल, आता हा न्यायव्यवस्थेचा विषय आहे। परंतु या खटल्यामध्ये कुठल्याही किमतीवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जाईल। तातडीनं जेवढा लवकरात लवकर या लोकांना जी शिक्षा देणं कोर्ट देईल ती लवकरात लवकर द्यावी अशा पद्धतीची व्यवस्था केली जाईल। जी, आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? लवकरात लवकर बिलकुल मुख्यमंत्री महोदय बारकाईने लक्ष ठेवून आहे त्याच्यावर। मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आलेल्या आहेत आणि याच्यावर कुठल्याही किमतीवर कुणाला सोडलं तर जाणार नाहीच। परंतु फास्ट ट्रॅकवर केस चालवून नया नराधमांना जी शिक्षा देणं आवश्यक आहे ती देण्यासंदर्भातली कारवाई केली जाईल। जी, धन्यवाद सर। आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे जोडलेले होते। आपण मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि लवकरात लवकर हे जे प्रकरण आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून हा संपूर्ण प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असं त्यांच्याकडून आता सांगण्यात येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।